भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिल स्थापना दिन कांदा कॉलनी येथील पक्ष कार्यालयात नवीन पनवेल शहर मंडळ येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला। पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा व जनसेवेची बांधिलकी अधोरेखित करणारा हा सोहळा कार्यकर्त्यांसह प्रेरणादायी ठरला। विचार, संघटन आणि सेवा या त्रिसूत्रीवर वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने देशाला सक्षम नेतृत्व व नवीन दिशा व विकासाला नवीन गती दिली असल्याचे गौरवोद्गार पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश बेनेदार यांनी पक्ष स्थापनेपासून आजपर्यंतचा संघर्षमय प्रवास, बलिदान, संघटनात्मक बळकटी, देशभक्ती व राष्ट्रसेवेतील कार्याचा सखोल आढावा घेतला। त्यांच्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झालेली पाहायला मिळाली। 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना, त्याच्या आधी जनसंघ म्हणून 1951 पासून हे कार्यरत होतं। ते जवळपास 1977 पर्यंत आणि 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, ज्या पक्षाचे पहिले अध्यक्ष हे अटल बिहारी वाजपेयी। 80 आणि 1996 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केंद्रामध्ये सत्ता स्थापन करणारा भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष ठरला की त्यांनी केंद्रामध्ये सत्ता स्थापन केली। ही 16 वर्षामध्ये आपण पाहतो की अनेक पक्ष या ठिकाणी उदयास आलेले आहेत, अनेक पक्षांची स्थापना झाली, परंतु त्यांना राज्यही काबीज करता आले नाही। तर देशाचे केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न तर बाजूलाच आहे। आणि मग अशा वेळेला 1996 साली देशाचं पहिलं पंतप्रधान ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी झाले, त्यावेळेला अनेक काही राज्य ही भारतीय जनता पक्षाने काबीज केली होती आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली। आता 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर केंद्रामध्ये सत्ता स्थापन करतो, त्यावेळेला ते उगाच शक्य नाही। बलिदानावर निर्माण झालेला भारतीय जनता पक्ष, अनेकांची बलिदानं झाली, अनेकांनी पायपीट गावोगावी केली, शहरामध्ये केली, अनवाणी पायाने काही फिरले, त्याचा तो एक इतिहास। आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी ही मेहनत घेतली, ज्यांनी पायपीट केली, गावोगावी जाऊन वस्त्यांमध्ये राहिले, भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला आणि ग्रासरूटला खऱ्या अर्थाने जे काम केलं, त्यामुळे आज आपण ही सत्तेची फळं चाखत आहोत की त्याने जर काम केलं नसतं तर आज ही भारतीय जनता पक्षावर सत्तेची वेळ आली नसती। आज भारतीय जनता पक्ष 96 सालाच्या नंतर माननीय ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री झाले, 13 दिवस होते, नंतर 13 महिने होते, नंतर 4.5 वर्ष हे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी केंद्रामध्ये सत्तेत होते। आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतो की 2014 सालापासून ते आतापर्यंत माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या रूपाने या भारत देशाला एक यशस्वी प्रधानमंत्री म्हणून मिळालेला आहे। आणि मग हे आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला माननीय माधवजी गांगुर्डे साहेबांनी उल्लेख केला की 2 खासदार कुठे आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी आपली भारतीय जनता पक्षाची सत्ता कुठे। आणि आज ज्या पद्धतीमध्ये पाहतो आपण की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष या देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आला की ज्या वेळेला आज आपण म्हणतो की अमित शाह या देशाचे अध्यक्ष झाले आपल्या पक्षाचे, त्यावेळेला त्यांनी सदस्य नोंदणीला एक प्रारंभ ज्या वेळेला केला, त्यावेळेला एक लक्ष मनामध्ये गाठलं की आपण 10 कोटीच्या जवळपास सदस्य संख्या भारतीय जनता पक्षाची केली पाहिजे। आणि त्यावेळेला त्यांनी सुरुवात केली आणि खरोखर पाहता पाहता 10 कोटीचा पल्ला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आपण पार केला जगामध्ये। त्याच्यापूर्वी आपला पक्ष ज्या वेळेला 1 नंबरला आला, त्यावेळेला जगातला चीन देश होता की कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन या पक्षाची सगळ्यात जास्त सदस्य संख्या जगामध्ये जास्त होती। आणि तो 1 नंबरचा पक्ष की ज्याची सदस्य संख्या जास्त होती तो चीन मधला पक्ष। मग ज्या वेळेला अमित शाह यांच्या रूपाने सदस्य संख्या वाढवली, ती 10 कोटी झाली आणि आजच्या मितीस आपल्या भारतीय जनता पक्षाची सदस्य संख्या ही जवळपास 14 कोटीवर आहे। जगामध्ये कोणताच असा पक्ष नाही कोणत्याही देशामध्ये की त्यांची 14 कोटीची सदस्य संख्या ही उगाचच झाली नाही। तर तुम्ही आम्ही तळागाळामध्ये जे काम करतो, जनहिताची कामं करतो, सर्वसाधारण सर्वसामान्य जनतेची जी कामं करतो, केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या अनेक योजना ज्या आल्या आणि सर्वसाधारण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं। आज आपण पाहतो की देशामध्ये
सर्वात मोठा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आपण राज्याचा विचार केला तर या राज्यामध्ये देखील भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. आणि त्याच्या उलट आपण पुढे आपण जिल्ह्यावर आलो तर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा देखील एक नंबरचा पक्ष आहे. निवडून आलेले 3 आमदार, एक विधान परिषदेवर 4 झाले, असे 4 आमदार कोणाचेच नाही. शिवाय आपल्याकडे धैर्यशील पाटील यांच्या माध्यमातून पेणला राज्यसभा खासदार हे एक मिळाले. हा इतिहास निर्माण झाला की भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी आलेली. आपल्याला पनवेल तालुक्याचा विचार केला, रायगड जिल्ह्याचा विचार केला तर 2014 साली भारतीय जनता पक्ष इथं पूर्वीपासून काम करत होता, परंतु भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेचा सदस्य कुठे निवडून आलेला आपण पाहिलं नाही. भारतीय जनता पक्षाची सत्ता पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नगरपालिकांमध्ये येताना कधी पाहिली नाही. परंतु ज्या वेळेला माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे 2014 साली भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला रायगड जिल्ह्याची राजकीय समीकरणं बदलली. आणि आज आपण जे पाहतो की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाले. आणि त्याचबरोबर मी परवा आपल्या महासभेमध्ये उल्लेख केला अभिनंदनाच्या वेळेला की देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत एक हाती पनवेल पंचायत समितीची सत्ता ही शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात. त्यांनी कधीच कोणाला देऊ दिली नाही, कारण ग्रामीण भागातला मतदार आणि बाकीच्या काही गोष्टी त्यांना अंतर्भूत असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण पहिल्यांदा असा एक इतिहास मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी घडवला की 16 पैकी 15 जागा पंचायत समितीच्या निवडून आल्या आणि रंजनाताई राठोड आणि आपले भूपेंद्र पाटील हे सभापती आणि उपसभापती पनवेलमध्ये विराजमान झाले. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष 1 किंवा 2 नगरपालिकेमध्ये होते, 1-2 सदस्य भारतीय जनता पक्षाचे होते. पहिले अनिल जाधव होते, त्याच्यानंतर जाधव होते. अशा पद्धतीतले काही सदस्य हे पनवेल नगरपालिकेमध्ये कार्यरत होते. परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेला माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे 2009 साली पनवेलला नगरसेवक म्हणून झाले, नगराध्यक्ष म्हणून झाले आणि त्याच्यानंतरची परिस्थिती सगळी बदलली. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतो की पनवेल तालुक्यामध्ये, पनवेल शहरामध्ये जिथे जिथे झंझावात आहे तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि हे केवळ संघटन शक्ती आणि त्याचबरोबर रामशेठ ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन, नेतृत्व आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं नेतृत्व, कलागुण आणि ते घेत असलेले मेहनत याच्यामुळे ते शक्य आहे. आणि त्याच्या जोडीला जे आपले पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, मान्यवर आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, नवीन मतदार जो होतो तो भारतीय जनता पक्षाशी जोडला जातो 18 ते 23 वयोगटातला. आणि याच्यामुळे हे शक्य आहे. आणि म्हणून आज आपल्याला सत्तेची चव या ठिकाणी चाखायला मिळते की ज्याने त्यावेळेला बलिदान दिलं, बलिदानावर आधारित हा भारतीय जनता पक्ष निर्माण झाला आणि त्याच्यामुळे हे शक्य आहे. त्या बलिदान देणाऱ्यांची आज आपण या स्थापना दिनाच्या निमित्ताने त्यांना स्मरण केलं पाहिजे, त्यांची आठवण या ठिकाणी केली पाहिजे. आणि ज्या पद्धतीमध्ये आता भारतीय जनता पक्ष उदयास आलेला आहे, भारतीय जनता पक्षाची सत्ता ज्या त्या ठिकाणी आहे, माननीय ही सत्यस्थिती आहे की सुडाचं राजकारण भारतीय जनता पक्ष कधीच करत नाही. ज्याचं उदाहरण माननीय माधवजी गांगुर्डे साहेबांनी पश्चिम बंगालचं दिलं की त्यामध्ये ज्या पद्धतीत हाहाकार आहे, तिथं ज्या पद्धतीमध्ये हिंदूंची कत्तल होते, दिवसा ढवळ्या मारलं जातं लोकांना. आणि भारतीय जनता पक्षामध्ये जर कोण जात असेल, राहत असेल तर त्यांची कत्तल त्या ठिकाणी होते, हत्या होते. अशी विपरीत परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये असताना देखील माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि त्यांना कधीपासून सत्तेपासून दूर केलं नाही. याच महिन्यामध्ये पश्चिम बंगालची निवडणूक आहे आणि त्या ठिकाणी वाटतंय खरोखर ती परिस्थिती जवळ आलेली आहे की पहिल्यांदा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता त्या ठिकाणी येऊ शकते अशी परिस्थिती आहे. हे सगळं जे होतंय हे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे होते, त्यांच्या मेहनतीमुळे होतो. आज हे आपण या ठिकाणी सगळेजण आहात, पदाधिकारी आहेत, आपले अध्यक्ष सन्माननीय दशरथ म्हात्रे साहेब आहेत, नगरसेवक, आणि आपले सन्माननीय सगळे नगरसेवक या ठिकाणी आहेत, पदाधिकारी, दोन्ही सरचिटणीस आहेत, आजी माजी नगरसेवक यांचं जे योगदान पक्षवाढीसाठी आहे ते अनमोल आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांचा आज सत्कार झाला ते ज्येष्ठ सन्माननीय ज्येष्ठ नागरिक यांनाही मी या ठिकाणी मानाने वंदन करतो. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद साहेब. आपण विस्तृत अशी